सर अवघड जाते, मी खूप इमोशनल झाली, सॉरी. हे चॅलेंज मध्ये नाही. मी हे just चॅलेंज विचारते. मध्ये हे चॅलेंज मध्ये हॅलो, हाय नमस्ते. तर ह्या वर्षी आपण आपला 80th इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करणार आहोत. तर आम्ही विचार केला की हा इंडिपेंडन्स डे कसा साजरा करावा. आता इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य. मुलं स्कूलमध्ये जातात किंवा सोसायटीमध्ये सेलिब्रेट करतात, पण त्याचं नक्की महत्त्व काय आहे, त्यामागे नक्की इतिहास, हिस्ट्री काय आहे, ते मुलांना कळलं पाहिजे आणि हे त्यांच्या वेने त्यांना कसं सांगता येईल, यासाठी आम्ही एक ॲक्टिव्हिटी तयार केली आहे. तर ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला क्विज, ऑड मॅन आउट्स आणि खूप सारे असे प्रत्येक मिनिटाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिसणार आहेत. त्या मननलाही माहीत नाही, त्यालाही सरप्राईज्ड आहेत. तर तुम्हीही आमच्याबरोबर ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करा. तर अशी ॲक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या घरी करू शकतात. त्यामुळे तुम्ही आमच्याबरोबर पार्टिसिपेट करा आणि आपण आता लगेच सुरू करूया आपल्या इंडिपेंडन्स डे ॲक्टिव्हिटीला. हाऊ टू एंगेज किड्स ॲट इंडिपेंडन्स डे. आणि जर तुम्ही सबस्क्राईब अजून केलं नसेल आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर जा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला अशा अनेक नवीन ॲक्टिव्हिटीज बघायला मिळतील. आपले सण वार जे काही येत आहेत त्यानुसार आपण काहीतरी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, मुलांना त्या सणांचं महत्त्व, मुलांना त्या विशेष दिनाचं महत्त्व कसं पटवून सांगावं, त्यांना त्यांच्या दृष्टीने तो सण किंवा तो विशेष दिवस कसा कळेल, हाच आमचा प्रयत्न राहतो. आणि चला इंडिपेंडन्स डेची ॲक्टिव्हिटी लगेच सुरू करूया. तर सगळ्यात आधी आपण सुरू करूया आपल्या क्विजने. त्याच्यामध्ये मग मननला मी आणि त्या प्रश्नांची उत्तरं मननने मला द्यायची आहे. पहिला प्रश्न मननसाठी असणार आहे, भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? वेन वॉज इंडिपेंडन्स ऑफ इंडिया डिक्लेअर्ड? याच्यात मी ऑप्शन्स पण देणार आहे मननला. तर पहिला आहे 15 ऑगस्ट 1947, 1947. मी इंग्लिशमध्ये ऑप्शन सांगते कारण इंग्लिश मीडियम स्टुडंट ॲज युजल. The second is 26 January 1947. Third is 2 October 1947. And D is 15 August 1950. Option A, B or C, D? A को लॉक किया जाए. Yes, 15 August 1947. सेकंड क्वेश्चन, भारताला कोणत्या देशापासून स्वातंत्र्य मिळाले? पोर्तुगाल, फ्रान्स, नेदरलँड और द युनायटेड किंगडम, म्हणजे ब्रिटिश. युनायटेड किंगडम. थर्ड क्वेश्चन मननसाठी, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? हु वॉज द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ द इंडिया? वन इज महात्मा गांधी, बी इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी जवाहरलाल नेहरू अँड डी इज सुभाषचंद्र बोस. जवाहरलाल नेहरू. नेहरू. सी को लॉक किया जाए. बरोबर आहे. फोर्थ इज, भारतीय ध्वजात किती रंग असतात? हाऊ मेनी कलर्स आर देयर इन इंडियन फ्लॅग? 2, 4, 3, 5. बघायला गेलं तर 4. 4 आहे, पण पण आपण ट्राय कलर Tricolor. 3 कलर्स. तिरंगा. तर हे जे भारतीय ध्वजातले कलर असतात, केशरी, पांढरा आणि हिरवा, ते काय दर्शवतात? ए इज वेल्थ, पीस अँड ॲग्रिकल्चर, बी इज करेज, सॅक्रिफाईस, ट्रूथ अँड पीस अँड फेथ, सी इज युनिटी, लव अँड स्ट्रेंथ अँड डी इज एनर्जी, वॉटर अँड लव. बी को लॉक किया जाए. येस, शौर्य, करेज, सॅक्रिफाईस, ट्रूथ अँड पीस अँड फेथ. अशोक चक्र जे असतं, अशोक चक्र, ते काय दर्शवतं? फॉर अशोक चक्र स्टँड फॉर. तर ऑप्शन्स आहेत पॉवर, बी इज युनिटी, सी इज जस्टिस अँड डी इज धर्म. क्वेश्चन 7, जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिलं होतं? हु रोड द नॅशनल अँथम जनगण मन? ए इज रवींद्रनाथ टागोर, बी इज बंकिमचंद्र चटर्जी, सी इज सरोजिनी नायडू अँड डी इज सुभाषचंद्र बोस. दोन तर गेले, सरोजिनी नायडू आणि सुभाषचंद्र बोस. रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर. आर यू श्योर? ए को लॉक किया जाए. Yes. The question 8 is, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे वाक्य कोणी म्हटलं होतं? भगत सिंग, बी इज सुभाषचंद्र बोस, सी इज जवाहरलाल नेहरू अँड डी इज महात्मा गांधी. सुभाषचंद्र बोस. बी 9, प्रजासत्ताक दिन कधी साजरा केला जातो? तेच सांगते थांब. When we do celebrate Republic Day? 14th November, 2nd of August, 26 January, 15 August. सी को लॉक किया जाए. क्वेश्चन 10 आहे, इंडियन नॅशनल आर्मी INA चं नेतृत्व कोणी केलं होतं? हु लीड्स इंडियन नॅशनल आर्मी? वन इज सरदार वल्लभभाई पटेल, सेकंड इज डॉक्टर
राजेंद्र प्रसाद, सी इज जवाहरलाल नेहरू आणि डी इज सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस नाही. सुभाषचंद्र माझं expression सुभाषचंद्र बोस. मला वाटलं तुला माहिती आहे आणि तुला उत्तर दिलं. माझं एक्सप्रेशन बघून सुभाषचंद्र. क्वेश्चन 11. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. हे जो नारा आहे, हा नारा कोणी दिला होता? ए इज लाला लजपत राय, बी इज बाल गंगाधर टिळक, सी इज भगत सिंग आणि डी इज दादाभाई नौरोजी. बाल गंगाधर. 11. भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? एकदमच सोपा क्वेश्चन आहे. तर ए आहे जन गण मन. आता हा ट्रिकी क्वेश्चन आहे. राष्ट्रगीत विचारलंय मी. जन गण मन, बी इज वंदे मातरम, सी इज सारे जहां से अच्छा आणि डी इज ए मेरे वतन के लोग. राष्ट्रगीत बोल. राष्ट्रगीत. वंदे मातरम. येस. तर पहिला पढाव मनने खूप छान रित्या पार केला आहे. त्या त्याला जेव्हा असला खेळत होते. marks पण असणार. येस. आणि तुम्ही जर हा गेम खेळत असाल आमच्या बरोबर तर तुमचा स्कोअर काय झाला आहे हा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर नेक्स्ट क्वेश्चन मननसाठी असणार आहे की मननला मी एक फोटो दाखवणार आहे. तुम्हाला स्क्रीनवर पण दिसणार आहे तो फोटो. तर ह्या फोटोमध्ये सगळे फ्लॅग्स आहे इंडियाचे आणि एकच फ्लॅग आहे जो इंडियाचा नाही आहे. तर तो वेगळा फ्लॅग कोणता आहे हे मननला ओळखायचं आहे आणि त्यासाठी त्याला मिळणार आहे 30 सेकंड्स आणि 30 सेकंड्समध्ये त्याने ते ओळखायचं आहे. तर आपण मननला पटकन चित्र दाखवूयात. तुम्ही पटकन शोधा पॉज करून. 1 2 3. तो आता रोज चेक करतोय. दिसला. 6 कॉलम मधला आणि 5th रो मधला ज्याच्यात अशोक चक्र नाहीये. मी दॅट इज द ऑड मॅन आउट. तर नेक्स्ट इज मननसाठी नेक्स्ट चॅलेंज आहे की मी त्याला एक चित्र दाखवणार आहे. आता तुम्हाला स्क्रीनवर मोठं चित्र दिसणार आहे, त्याला तरी ह्या मोबाईलमध्ये दिसणार आहे. तर तुमच्यासाठी अजून इझी होणार आहे. तर जे मी मननला चित्र दाखवणार आहे त्या चित्रात, त्या ड्रॉइंगमध्ये त्याने ओळखायचं आहे की इंडियाचे किती फ्लॅग्स आहेत आणि टोटल नंबर ऑफ फ्लॅग्स त्याने मला सांगायचे आहे. जर त्याच्या आधी तुम्ही शोधले तर कमेंटमध्ये आम्हाला सांगा की किती फ्लॅग्स आहेत. सो लेट स्टार्ट. यासाठी सुद्धा मला 30 सेकंड्स मिळणार आहे. 1 2 3 स्टार्ट. ओके, तुझ्याकडे घे. मला काउंट सांगायचा नंबर ऑफ फ्लॅग्सचा. तुम्हाला सापडलेत का किती फ्लॅग्स आहेत ते? मी बोलत नाही म्हणजे त्याला डिस्टर्ब नाही होणार काउंट मध्ये. बरं, हे फ्लॅग शोधताना तुम्हाला एक ट्रिक सांगते मुलांना. एका साईडने सुरू करायचं आणि एंड पर्यंत जायचं. पूर्ण एक साईड असं चित्र बघत जायचे म्हणजे तुम्हाला लवकर सापडेल. झाले ना तुझे? सापडले नाही बघ. 1 2 3 4 5 6 7 8 झालं. किती फ्लॅग्स आहेत? 8 फ्लॅग्स आहेत. आणि मननने हे फाइंड केलं लवकरात लवकर. तुम्ही किती वेळात फाइंड मला केलं 8 पॉइंट भेटले. हे आम्हाला तुम्ही खाली नक्की सांगा. तर नेक्स्ट चॅलेंज मननसाठी असणार आहे की मी त्याला 3 ड्रॉइंग दाखवणार आहे, 3 चित्र दाखवणार आहे. त्या चित्रामधनं थोडं हार्ड राहणार आहे. त्या चित्रामधनं मननला एक डिफरन्स स्पॉट करायचा आहे, कोणताही. 3 चित्र मिळून एक डिफरन्स स्पॉट करायचा आहे. तर 1 2 3 स्टार्ट. या 3 ड्रॉइंगमध्ये एकच डिफरन्स आहे आणि एकाच ड्रॉइंगमध्ये डिफरन्स आहे. ह्याच्यामध्ये खूप क्राऊड होईल म्हणून याला थोडा वेळ लागतो म्हणून मननला मी जास्त सेकंड देणार आहे त्याला सापडेपर्यंत. आणि हे असे डिफरन्स शोधताना आपण काय करायचं, मोस्टली मेन ऑब्जेक्ट्स बघायचे आधी की काय काय आहेत. आता इथे फ्लॅग आहे, रेड फोर्ट आहे, हॅपी इंडिपेंडन्स लिहिलेलं आहे, 3 हे आहेत. मला एक माहिती ऑड मॅन आउट. एकच सांगायचं आहे तुला. हा मधला ऑड मॅन आउट. काय मधला कसा काय? फ्लॅग पोझिशन चुकीची आहे. पोझिशन चुकीची आहे बलून्सची. पोझिशन एक एक्स्ट्रा बलून आहे. हो. तर मननला कळला आहे डिफरन्स. जर तुम्हाला हा चॅलेंज आवडत असेल आणि जर तुम्हाला आम्हाला सपोर्ट करायचा असेल आणि तुम्हाला असे व्हिडिओ अजून हवे असतील तर आम्हाला सबस्क्राईब करा. म्हणजे आम्हाला अजून प्रोत्साहन मिळेल नवीन नवीन व्हिडिओ बनवायला. तर पटकन आपण लगेच नवीन चॅलेंज कडे जाऊयात. नवीन चॅलेंज आहे मननकडे नेक्स्ट की मी त्याला फ्रीडम फायटर्सचे चित्र दाखवणार आहे. त्याने ते लक्षात ठेवायचे आहेत. तर त्याला मी नंतर त्यांचे नंबर्स विचारणार आहे. तुम्हालाही दाखवते.
किती सेकंड जाईल? हे 5 सेकंदात त्याने बघायचं आहे. 10 सेकंड. 1 2 3 4 5 6 7 8 अरे थांब ना, 9 मला 10. वाटलं तू असं काउंट नाही, 1 2 डन 3 आहे स्टार्ट. आता डन आहे. तर यार मी नीट नाही. तू का माझ्याकडे टाइमपास केला मग बघायला. चला, फर्स्ट पोझिशनला कोण होतं? अरे हा, बाळ गंगाधर टिळक. ओके, 5th पोझिशनला 5th म्हणजे लास्ट हा. राणी लक्ष्मीबाई. राणी लक्ष्मीबाईंचा स्लोगन काय होता रे? हे चॅलेंज मध्ये नाही. हे Just चॅलेंज मध्ये विचारते. नाही. हे चॅलेंज मध्ये नाही. त्या कुठल्या होत्या? हा. तर त्यांचं झाशी, स्लोगन काय होता? झाशी. मैं झाशी नाही मैं मेरी दूंगी. गाठी नाही दूंगी. आणि बाळ गंगाधर टिळकांचा तू सांगितलंय, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार. आता मला सांग, मी तुला जरा हे कन्फ्युज करण्यासाठी हे विचारलं. आता थर्ड पोझिशनला कोण होतं? हा, थर्ड पोझिशन. थर्ड भगत सिंग. सेकंडला सरदार वल्लभभाई पटेल. त्यांना काय म्हणायचे? आयरन मॅन ऑफ इंडिया. आणि फोर्थ पोझिशनला कोण होते? सुभाषचंद्र बोस. आमचे खूप फेवरेट आहेत सुभाषचंद्र बोस. ओके, तर Yay! हा challenge मननने सक्सेसफुली जिंकला आहे आणि मननला मला 5 5 पॉइंट्स पॉइंट मिळाले भेटले. आहेत. 27 पॉइंट झाले माझे. ओके, तर नेक्स्ट मननसाठी असणार आहे आणि तुमच्यासाठी पण असणार आहे. 0.3 डिफरन्स. हा, तर परत मी मननला 2 ड्रॉइंग दाखवणार आहे. त्याच्यातले 3 डिफरन्स मननला फाइंड करायचे. एका ड्रॉइंग मध्ये होते. नाही, दोघा ड्रॉइंगना कम्पेअर करायचे. त्याच्यातले 3 डिफरन्स मला सांगायचे. तर लेट स्टार्ट इट. त्यामुळे मला एक भेटलाय. फाइंड करायचं. एक भेटलाय. त्याला 2 इझिली सापडतील. तिसरा जरासा हार्ड आहे मननसाठी. एक काय? इकडे हा आणि हा. केसांचं करेक्ट. केसांचं डिफरंट. हा हाड असेल. एक आणि सेकंड स्पाइक्स. ह्याच्यामध्ये तर स्पाइक्स नाहीये ना. हा डिफरन्स होता. तोच त्याला पटकन सापडलाय. आता म्हणजे 2 त्याने एकदम भारी. तसे 4 डिफरन्स आहेत त्याच्यात. नाही. आणि 2 तर इतके इझी आहेत, लगेच दिसतात नाही काहीच. पण त्याला ते दिसले नाही, त्याला ते हार्ड वाला आधी दिसले. कलर. करेक्ट. द फ्लॅग. 1 2 3 आणि अजून एक 3 भेटले. अजून एक आहे. हाड का? नाही, तो पण खूप इझी आहे. करेक्ट. स्पाइक्सचं तर डिफरंट. स्पाइकचा डिझाईन डिफरन्स आहे कसं? आणि हे डिफरंट आहे. बाकी सगळं आहे. डिफरंट कसं म्हणजे मननने 4 म्हणजे याच्यातही मी मननला 4 पॉईंट देणार आहे. तो मननच्या पॉईंट स्कोर मध्ये 4 पॉईंट्स ऍड झालेले आहेत. ओके, आणि आता मननसाठी असणार आहे रॅपिड फायर क्वेश्चन, ज्या त्याला विचार न करता सटासट सटासट उत्तरं द्या. तर मनन एकदम इझी पीझी क्वेश्चन आहे. जरा 20 क्वेश्चन वगैरे आहेत म्हणून म्हणलं 20 मार्क्स मिळू शकतात क्वेश्चनचे आन्सर बरोबर दिले ते. फर्स्ट क्वेश्चन मननसाठी आहे. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? व्हेन वॉज इंडिपेंडन्स ऑफ इंडिया डिक्लेअर्ड? 15 ऑगस्ट 1947. करेक्ट. भारताला कोणत्या देशापासून स्वातंत्र्य मिळाले? ब्रिटिश युनायटेड किंगडम. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? जवाहरलाल नेहरू. ओके, ठीक आहे. भारताची राजधानी काय आहे? भारताची राजधानी भारताची दिल्ली, न्यू दिल्ली. भारताचे लोह पुरुष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? राष्ट्रपती म्हणजे प्रेसिडेंट. प्रेसिडेंट. नाही माहिती, गेला पॉइंट. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? लोटस. नॅशनल सॉन्ग कोणते भारतात? जनगण मन अधिनायक जय. सॉरी, Okay. सॉन्ग ना. वंदे मातरम. वंदे मातरम. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण आहे? वाघ. नॅशनल एनआयचे नेतृत्व कोणी एनआय म्हणजे नॅशनल इंडियन नॅशनल आर्मी? सुभाषचंद्र बोस. ओके, ठीक आहे. 10 point. प्रजासत्ताक. No point. ओके, ठीक आहे. हा, भारताचे चलन कोणते आहे? चलन म्हणजे करन्सी काय आहे भारताचा? करन्सी म्हणजे रुपये. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण आहे? पकॉक. सॉरी, मोर. पॉकॉक. मोर. बरं, जालियनवाला बाग हत्याकांड कुठे झाला होता? कुठे सॉरी, पंजाब मध्ये. पंजाबमध्ये कुठे? कुठे गेलो होतो आपण? गोल्डन टेम्पल कुठे? भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? खेळ कोणत्या? हॉकी.
क्षेत्रफळानुसार भारतातील सगळ्यात लहान राज्य कोणतं आहे? काय 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 गोवा 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 गोवा. गोवा 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 करेक्ट. आणि मग क्षेत्रफळानुसार मोठं राज्य कोणतं आहे? राजस्थान. हो. आणि भारताचं राष्ट्रीय फळ कोणतं आहे? फळ आंबा. मँगो. करेक्ट उत्तर दिलेत म्हणून 2 पॉइंट झाले फक्त. मला 18 पॉइंट भेटले. 31 प्लस 18 नाही 49. हो. 49. एक तर अजून आता- पॉइंट भेटला तर मला सेंचुरी भेटेल. येस. तर आता आपला लास्ट क्विजचा क्वेश्चन असणार आहे. तर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आम्हाला तर तुम्ही सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा गेम आवडत असेल तर तुमच्या मुलांबरोबर पण खेळा. आणि हा जो गेम आहे हा तर इझिली लहान मुलांबरोबर तुम्ही खेळू शकता. आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर आजच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जय हिंद जय भारतला लिहा. करेक्ट. तर आता नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे मॅच द पेअर. द पेअर विथ अवर स्टेट अँड अवर कॉस्ट्युम. आता मी मननच्या हातात देते. मननला 30 सेकंड्स आहे ऑब्झर्व करायला आणि उत्तर द्यायला. त्याला अजून 30 सेकंड्स आहे. 1 2 3 स्टार्ट. कॉलम ए कॉलम बी मध्ये. कॉलम ए मध्ये सगळे राज्य आहेत, सगळे स्टेट्स आहेत. कॉलम बी मध्ये पोशाख आहेत, सगळे कॉस्ट्युम दिलेत. तर मनाने 1 to A B D C जे काही सांगायचं ते सांगेल मला. त्याचे टाइम संपला की मी मोबाईल घेऊन घेणार त्याच्यानंतर. चलो तयार आहे मनन? हो. 1 2 3 इथे ठेव. एक मिनिट. हा. पंजाबचं काय आहे? ई महाराष्ट्र. सी श्री डी. गुजरातचं. गुजरातचं बी. केरला. ए. राजस्थान. एफ. आसाम. सी. 1 2 3 4 5 6 म्हणजे 55 पॉइंट झालेत. आणि मनन या गेमचा विनर झालाय. तसे 2च पॉइंट म्हणजे गेलेत. आणि खूप उत्तमरित्या मननने हा गेम खेळला आहे आणि आय एम प्राऊड ऑफ यू. आणि याचे टोटल मार्क्स होते 57 पण माझे 2 मार्क्स गेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे गेम खेळून वेगवेगळे चॅलेंजेस देऊन किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपण मुलांना इंडिपेंडन्स काय असतं, कारण की हे स्वातंत्र्य मिळायला, हे इंडिपेंडन्स मिळवायला आपल्या देशातील स्वातंत्र्यवीरांनी, फ्रीडम फायटर्सने खूप जास्त मेहनत घेतली आहे. त्यांनी खूप सारं सॅक्रिफाईस केलं आहे. त्याचं महत्त्व आपल्या मुलांना पटलं पाहिजे. आपण ह्या देशात आता स्वच्छंदपणे विहार करतोय. मुलगा मुलगी, मुलाने हे गोष्टी केली पाहिजे, मुलीने ते गोष्टी, असं काहीही राहिलं नाहीये. पण जेव्हा आपल्यावर ब्रिटिशांनी राज्य केलं तेव्हा आपल्याला किती त्रास दिला गेला. त्याच्यातून आपल्या फ्रीडम फायटर्सने जालियनवाला बाग हत्याकांड घेऊन घ्या तुम्ही, की किती भयंकर प्रकारात त्रास देण्यात आला होता. आणि हे स्वातंत्र्य साध्या पद्धतीने आपल्याला मिळालंच नाहीये. त्यामुळे ह्याचं महत्त्व आपल्या लहान मुलांना कोणत्या पद्धतीने आपण पटवायचं. नुसतं पिक्चर दाखवून आपण हे सगळं हे करू नाही शकत. तर पिक्चर आत्ता मुलांना समजणं ह्या पोझिशनला जरा अवघड जात आहे. मी खूप इमोशनल झाली, सॉरी. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना कळल्या पाहिजेल आणि ह्या आपण अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजनं आपल्या मुलांना समजवू शकतो. तर तुम्हाला अजून अशा नवनवीन ॲक्टिव्हिटीज बघायच्या असतील आमच्या पेजवर तर आम्हाला सजेशन द्या. आम्हाला खाली कमेंटमध्ये आणि सांगा. सबस्क्राईब करा. येस. थँक यू फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत. वंदे मातरम.